नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. लैंगिक छळणूक जितली क्रिमिनल तितलेच छळ लिपोवप क्रिमिनल. प्रिडेटर जाल्ल्या सोहम नायकाच्या पापांचो पाडो वाचपाक येयात फुडें. अवधा विहेगशाचो परत एक फावट पिडेस्त चलयांक उलो. सांगेचे मुळावे भलायकी केंद्र पावले नवे इमारतीत, पूण मुळावे भलायकी सुविधा गायब. सांगेकार फुरियोज. नगरसेवकाचें काडलो सरकाराचो फोग. मडगांव पालिका गार्डनात 3,96,00,000 प्रोजेक्ट. चिराग दत्त नायकान सुरू केला उपोषण. म्हणटा या फुडें पालिकेचे कारनामे हाडटलो लोकां मुखार. आता खबरो विस्तारान. सोहम नायकाच्या जाळ्यात ज्यो चलयो सापडल्यो त्यांच्या बरोबर केल्ली कर्मां पळयतकूच फाटलीं 33 वर्सां संवेदनशील विशय हाताळपी बायला एक्टिविस्ट अवधा विहेगशाक सोहमाचे कंपॅरिजन प्रिटेंडरा कडेन करचेशें दिसलें. अजुनूय अवधा त्या पिडेस्त चलयांच्या घरच्यांक उलो मारता. फुडें येयात, कागाळ करात, तुमचें नांव गुपीत उरतलें. आयकात आवडाचें आव्हान. हांव म्हणटा पेरंट्स कमी पडटात, कारण पेरंट्सांक पयलीं खबर ना भुरग्या कडेन कितें जालें तें. कारण हें शिक्षण दिवंकूच ना. किंवा 11-12 असलीं भुरगीं तो चूज करून यू आर ब्युटिफूल, यू आर सेक्सी, आय विल मॅरी यू. बायलांचो एकवट हो एनजीओ चलोवपी अवधा विहेगशान सोहमाची कर्तुबां सांगतनाच पालकांच्या बेजबाबदारपणाचेर बडी मारली. जे पेरंट स्वताच मोबायलांनी गुल्ल असतात ते आपल्या भुरग्यांचे सोशल प्लॅटफॉर्मार कितें चल्लां ते कशें कितें पळयतले. परिणाम कोण तरी सोहमावरी फुडें सरता आनी उणे पिरायेच्या वा कमी समज असलेल्या भुरग्यांचो गैरफायदो घेता. सोहम चलयांक कसो फुसलायतालो ते अवधान सांगले. करपाक चड म्हणून तो एक प्रिडेटर म्हणजे तो ही वॉज प्रेंग म्हणजे भुरग्यांच्या फाटल्यान फाटलाव करतालो. जी ल्हान भुरगीं आसात इवन 9th 10th किंवा 11-12 असलीं भुरगीं तो चूज करून नाजूक तांकां पटोवपाची पद्दत यू आर ब्युटिफूल, यू आर सेक्सी, आय विल मॅरी यू. सगळ्यांकूच ते वापरूना, पूण थोड्यांक यू आर सेक्सी, यू आर ब्युटिफूल, यू आर व्हेरी अपीलिंग, आय वॉन्ट यू, आय लव यू. आनी दुसरें म्हणल्यार आय विल मॅरी यू. दोन वापरतालो तो. आनी पयलें म्हणजे स्टार्ट करप तेंचे कडेन चॅट करपाक. फोन नंबर कोण फ्रेंडा कडेन घेवप तेंच्या. आज एकल्याक पटयलें न्ही ताचे कडेन दुसऱ्याचें विचारप, दुसऱ्याक पटयलें मागीर तिसऱ्याचें विचारप. अशें करून ताची सर्कल आशिल्लें. आतां भुरगीं फुडें येनात. आतां हितून भुरग्यांची चूक ना, तांकां तो प्रोसेस खबरूय ना. आनी पेरंट्सान कोणूय जागृताय हाडली ना की पॉक्सो एक्ट म्हणटा तो कोणूय जाणा जाल्यार तांणी रिपोर्ट करपाकूच जाय. हें मॅन्डेटरी एज पर लॉ. जो रिपोर्ट करना ताका सुद्दां अरेस्ट करपाक जाता पुलिसेन. आनी हे पेरंट्सांक कशें पटोवन दिवप ते एक इश्यू. पूण हांवें अपील केलां पेरंट्सांक फुडें येयात. आमी इल्लेशें एक्सिडेंट जालें जाल्यार फुडें येवन झगडटात न्ही. हांगा हो मोठो एक्सिडेंट म्हूण ठरोवन येयात, कारण दुसऱ्याक जावचो न्हय, दुसऱ्याक फटोवचें न्हय. हाका लागून फुडें येवन सांगपाकूच जाय. आनी हें कंपल्सरी रिपोर्ट करप कंपल्सरी. ताका आनी एक्सक्यूज ना आमचें 9 पिड्यार जातलें. 9 पिड्यार ऑलरेडी केलें तांणी, कारण ताचे कडेन तेंचे फोटोय बी आसा आनी फोटो सर्क्युलेट केल्या. आतां फुडाकार कोणी घेवचो ना, कित्याक स्टोरींग ऑफ पिक्चर्स, क्लिकिंग ऑफ पिक्चर्स, स्टोरींग, सर्क्युलेटिंग, शेअरिंग हे सगळें मना. इट्स अ क्रायम. म्हणून कोणूय आसा तो सुद्दां फुडें येवचो ना, कित्याक तो एबेटेड जालो. कळ्ळें तुमकां. जो आसा तोय बी एक्यूज जालो ना, म्हणून कोणूय फुडें येवचो ना. पूण हांवें आयकलां की तो ते फोटो सर्क्युलेट करतालो. आणि ते हेची कितें टीम आशिल्ली आनी कोण भुरगे ताका हेल्प करताले. ताचे बरोबर भुरगे आशिल्ले आनी आसा तर सो तांकां अरेस्ट जावपाक इन द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन ते फुडें येतले हो म्हजो विश्वास. ओके. तुमचे कडेन कितले केसी अशे तुमी जाणा कितले चलयो आसपाचे, कितले चलयो आसपाक शकता. आमची संघटना न्ही, आमची संघटना आनी आमचें कर्तव्य
की भुरग्यांची सुरक्षा राखप, तांचे केसीस, तांकां तांचे इश्यूज तांकां मदत करप, तांकां कावन्सिलींग करप, तांकां जाय ते हेल्प दिवप हो आमचो कर्तव्य आनी हांवें 33 इयर्स होच कर्तव्य पाळ्ळा. कितली भुरगीं आसपाक शकतात तुमचे? अबाउट 15. पेरंट्सांक आता भंय आसा तांगेली आयडेंटिटी रिवील जातली म्हणून ना तेच्या खातीर आयडेंटिटी पळय ही चुकीची, हे म्हाका क्लियर करपा जाय. नांवां उजार जायत ह्या भयान पिडेस्त चलयांचे आवय बापूय कागाळ करपाक फुडें येनात काय कितें ह्या मिडियाच्या प्रस्नांक जाप दितना अवदान कायद्याचो दाखलो दिलो. ती म्हणटा कोणाचें लैंगीक शोशण जाला हें लिपोवन दवरपय तितलेंच चुकीचें. पिडेस्त चली वा तिचे घरचे कंप्लेन करपाक फुडें येता आसतीत जाल्यार त्या चलयांची वळख, नांव, गांव सगळें कितें गुपीत दवरतात. भिवपाची गरज ना. चलयां खातीर तसो कडक कायदो करून दवरला. पालकांनी फुडें येवचें आनी सोहमाच्या काळ्या कर्तुबांचो पाढो वाचचो अजूनय अवदा आवाहन करता. कोणाच्यानूय न पुलिसेच्यान न समाजाच्यान भुरग्याची आयडेंटिटी ते कोण ते खंयचे ते कोणाचे भुरगें ते ताचें घर खंय तें ताची एज कितें ती खंय शिकताले तें कितेंय पॉयंटर आसा जो ते भुरग्याक पॉयंट आवट करता तो डिस्क्लोजर करीत जाल्यार क्रिमिनल ऑफेन्स. पूण आनी भुरग्याची आयडेंटिटी केन्नाय येना. तेची आयडेंटिटी ऑलरेडी आतां पब्लीक डोमेनांत आसा, ताका आमी प्रोटेक्ट करपाक शकना. दुसरें म्हणल्यार भुरग्यांक एक शॉक आसता, तो म्हणजे बायकाचेर बसून वचप, गाडयांनी भोंवप आनी हो तो पॅम्पर करतालो. तांकां घेवन भोंवप एनफिल्डाचेर, नाजाल्यार ताचे कडेन 2 गाडयो आसात, एक हॅरियर आनी एक आनी गाडी, नॉर्मल गाडी. ते गाडयांनी तांकां घेवन भोंवप. आज पेरंटींग कमी पडटा कारण सगळे जाण आवय बापूय आनी भुरगीं बी सगळो वेळ मोबायलाचेर आसता आनी ह्यो गोश्टी गोंयटात. मोबायला ऑनलायन रिलेशनशीप तांचे ऑनलायन रिलेशनशीप करता तेन्ना तुका कळना तो मनीस कोण तो, तुका बडी उडयता तो पयलो, तूं सुंदर हें तें करून, आनी पेरंट्स घरा कडेन हाचेर भुरग्यां कडेन उलयनात की बॉडी प्रोटेक्शन, आपलें बॉडी प्रोटेक्शन कशें दवरचें आनी लव म्हणटा तो कितें आनी लस्ट म्हणटा तो कितें हे फरक शिकोवपा जाय भुरग्यांक. हांव म्हणटा पेरंट्स कमी पडटात कारण पेरंट्सांक पयलीं खबर ना भुरग्या कडेन कितें जालें तें, कारण हें शिक्षण दिवंकूच ना. हें शिक्षण आमच्या आज समाजान कमी पडटा आनी हाचेर भर घालपाची गरज आसा. खंयच्या प्लॅटफॉर्मा वयल्यान तूं तांकां हे करतालो? खंयच्या प्लॅटफॉर्मा वयल्यान तांकां कॉन्टॅक्ट करतालो? सोशल मिडिया? तो स्नॅपचॅट, इंस्टाग्राम आनी हे सायट्स पळय आसा तेतूंतल्यान. सांगेचे मुळावे भलायकी केंद्र नव्या इमारतीत व्हेला देखून लोकांनी सुटकेचो श्वास घेतला खरो, पूण ह्या भलायकी केंद्रात मुळाव्यो भलायकी सुविधाच ना ते पळोवन परत लोकांक शॉक बसला. नगरसेवक मॅश्यू डिकॉस्टा सांगता हेल्थ सेंटर येयलें ही बऱ्याची खबर, पूण बेठी इमारत कितें खावपाची आसा. गरजेच्यो वैजकी सुविधा मेळपाक जाय, स्पेशलिस्ट जाय, टेक्निशियन जाय, कर्मचारी जाय. पळयत सांगेचो कावन्सिलर मॅथ्यू डिकॉस्टा नेमकें कितें सांगपाक सोदता तो. एक बरी बिल्डिंग आमकां दिल्ल्या बद्दल सरकाराचे आनी खास करून आरोग्य मंत्री बा विश्वजीत राणेचे आभार मानता. बिल्डिंग बरी आहा पूण भितर जी फॅसिलिटी आहा ही आयज फॅसिलिटी हातून भितर आयज एक्सरे सादो टेक्निशियन ना. जो टेक्निशियन आसपाक कोणाक एक्सिडंट जालो, हात पांय मोडलो तर एक्सरे काडपाचो टेक्निशियन ना. एक सेकंड, एक गुरुवार बायल जर येता जाल्यार एक गायनोकोलॉजिस्ट ना. बाकीच्यो ज्यो आमी हांगा डायलिसीस ज्यो सेवा मागिल्ल्यो हांवें अजून हितून येयल्यो ना. हांव म्हजो एक रिक्वेस्ट आहा ऑनरेबल हेल्थ मिनिस्टराक, हें इनॉग्रेशन करचे न्हू पयलीं हेल्थ मिनिस्टरान गडबडीन हिंगा इनॉग्रेशन करचें न्ही. कारण कोण तरी सांगता, कोण तरी लोकल मनीस सांगता की बाबा आपलें नांव येवपाक जाय म्हणून हेल्थ मिनिस्टराक प्रेशरायज करता हेजी इनॉग्रेशन करपाची गरज ना. कारण आपल्यालें बिल्डींग बरें आहा, आमकां ताजें रिनोवेशन नाका, आमकां अपग्रेडेशन ऑफ PSC जाय. हें रिनोवेशन ऑफ PSC म्हळ्यार ओल्ड PSC बिल्डींग पुर्तुगेज बिल्डींगान आशिल्ली ती न्यू बऱ्या बिल्डिंगान हाडल्या पूण अपग्रेडेशन जालें ना. ते स्टाफाक आमी विचारलें, ती आसता तांकां खबर आहा मनांतल्यान की हें कांयच अपग्रेडेशन जाल्लें ना म्हणून. सो हांव HO लागीं मागता, HOन मातशें प्रोएक्टीव जावपाची गरज आहा आनी हांव मागता हेल्थ मिनिस्टरा कडेन जे इश्यूज हिंगा पेंडींग आहा, जावं डायलिसीस युनीट, जावं एक्सरे टेक्निशियन, जावं आमचे गायनोकोलॉजिस्ट, हे तांणी कंप्लीट करचें. मेशी बाबा आतां भितर गेले एक सेक्युरिटी आसा तो म्हणटा भितर कॅमेरा ऑन करपाक नाका, कित्याक
फाल्यां सकाळीं जर खंय तरी व्हिडिओ शूटिंग काडपाक खंय तरी मनाई हे हॉस्पिटलान भितर ना काय आसपाक जाय अशें तुका दिसता? सी आमी तेन्नाय उलयताले कांय डॉक्टरांनी अपोज करून बा विश्वजीत राणीन जेन्ना व्हिडिओ भितर काडलो तेन्ना हॉस्पिटलान भितर कसोच व्हिडिओ वयलो हें ताजेर उलयले गेले. पूण त्या टायमार म्हाकाय मनांतल्यान दिसतालें एक डॉक्टर तो कडेन बरो आसलो आसतलो, पूण कांय जे डॉक्टर एक बट एरोगन्सी जे उलयता. आतां हिंगा पयर एक केस जाली ती हांवें एचओक सांगिल्ली. रातचो एकलो कोण जोर येता म्हणून कालेंतल्यान हिंगा आयलो, ताका तांणी रातचे ते विचारता ही ओपीडीचो टायम काय म्हणून. फाल्यां सकाळीं अरे जोर 103 येता त्या मनशाक ते विचारता हो टायम गाय म्हणून हॉस्पिटलान येवपाचो रातचो, तूं फाल्यां ओपीडीन यो म्हणून. सो हे असलो जे हेतले दृश्य जे आहा ते रेकॉर्डिंग केल्यारूच प्रूफ उरतलो. कारण डॉक्टर ना ते नाच म्हणटलो. भितर सीसीटीव्ही ना जाल्यार एटलीस्ट सीसीटीव्ही तितून इन्स्टॉल करा विथ वॉयस. डॉक्टर कितें करता, नर्सीस कितें हें कळपाक जाय. पूण सांग्याचे डॉक्टर आतां अजून तरी बरी आहा, पूण कोण डॉक्टर तो अजून म्हाकाय कळलो ना की बाबा हो असो म्हणपाक. जाल्यार हांव ताका विचारता आशिल्लो. पूण एचओक हांवें सांगिल्लें आहा हेजेर एक्शन जावपाक जाय. पूण बाकीचो जो स्टाफ आहा पीएससी सांग्यार तरी हो कॉपरेटीव आहा, ताणें अशेंच रावपाक जाय. पूण जे फेसिलिटी ज्यो आहा ह्यो जो पर्यंत मेळना तेन्ना हें रिनोवेशन करून कांयच फायदो ना. तेजी पीएससीचें अपग्रेडेशन जावपाक जाय. आनी आतां कुशावतींतल्यान डिस्ट्रिक्ट आमी म्हणटा तेन्ना आमकां कितें ताजो बेनिफीट जावपाक जाय. बरी बिल्डींग आहा, सब डिस्ट्रिक्ट ऑफिस हॉस्पिटल जे आहा ते सांग्यार दिवचें ही म्हजी मनांतल्यान मागणी आहा. आनी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फक्त नांव दिवचें न्ही, ते सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तांणी अपग्रेड करचें. आतां आमी अशें विचारलें की उद्घाटन केन्ना काय तिका म्हणटा आपणाक खबर ना. सो हांगा माटोय बी घालपाक चालू जाला PWC द्वारे. एचओ म्हणून तिका खबर ना, हांव हो वॉर्ड म्हजो स्टार्ट जाता म्हाका कावन्सिलर म्हणून म्हाकाय खबर ना. सो हें इनॉग्रेशन कोणाक खबर आहा ती म्हणटा खंय माटोवाल्यांक विचार. अरे घर कोणाचें, इनॉग्रेशन कोणाचें, घर प्रवेश कोणाचो आनी विचार माटोवकाराक. म्हणजे कितें अरे कोंबडी कोणाची आनी चिकन रांदता कोण आनी मसालो कोणाचो ही परिस्थिती जाल्ली आहा. माटोवकाराक विचार कब रे इनॉग्रेशन, तो आपल्याक खबर ना म्हणटा. सो माटोवकाराकूय खबर ना. सो सगळो एक असो माहोल आहा. माटोवकाराक खबर ना, एचओक खबर ना, कावन्सिलराक खबर ना, म्युन्सिपालिटीक खबर ना, पूण खबर आहा कोणाक. हांव तेच म्हणटा ही सांग्यार चल्ल्या ती सर्कस, ह्या सर्कसीक आहा एक रिंग मास्टर, तो रिंग मास्टर हे सगळें चलयता. मडगावच्या पालिका गार्डनात GSIDC 3,96 लाखाची 2 माळ्यांची बिल्डिंग उभी करता. नगराध्यक्षान ते रिनोव्हेशन म्हणून सांगलां असलें तरी प्रत्यक्षात ते सुवाते वयले आदले स्ट्रक्चर मोडून उडयतले अशें डॉक्युमेंट सांगता. मडगावचो नगराध्यक्ष फटी मारता. चिराग दत्ता नायकान सणसणीत आरोप केला. 3,96 खंय फक्त ह्या बिल्डिंगेचेर न्ही, जनरल मेंटेनन्स ऑफ द हे गार्डन म्हणून सगळें एक प्रेझेंटेशन दाखयलां जी ताणें फट मारल्या. मडगांव पालिका गार्डनांतल्यो अनैतीक बेकायदेशीर गजाली लोकांमुखार हाडपाक एक्टिव्हिस्ट चिराग दत्ता नायक उपोशणाक बसला. पुलिसांनी चिरागाक थंयच्यान उठोवपाचो यत्न करून पळयलो. चिराग बदलो ना. सत्ताधाऱ्यांची मनमानी लोकांमुखार हाडपाक एक रात चिरागान गार्डना भायर न्हिदून सारली. आतां लोकांचो तेंको वाडपाक लागला. चिराग उपोशणाक बसतकच नगराध्यक्षान बेगोबेग येत स्पश्टीकरण दिलें. तें दिवचे आदीं नगराध्यक्षान निदान डॉक्युमेंट अभ्यासचे तरी आसले. चिराग म्हणटा सगळ्यो बाब तुमचे देव बरें करूं. तुमकां सांगपाचें म्हणल्यार सगळे मुद्दे हांवें पयरच्यान तुमचे मुखार मांडिल्ले आसा. पूण डायरेक्ट हांव आतां वेगळ्या मुद्द्यार येता. पयर हांवें डिक्लेअर केल्लें की कालच्यान फ्रॉम 8 AM ऑनवर्ड्स हांव हंगर स्ट्रायकाचेर बसतलो टील 6 PM. तो काल हांवें एक्सटेंड केलो आनी अजून हांव हंगर स्ट्रायकाचेर आसा. तो कित्याक तें सांगता तुमकां. काल आमी ह्या मुद्द्याचेर जेन्ना उजवाड जेन्ना हाजेर पडलो आमी सगळ्यांक सांगलें की अळंग तरेन हो एक स्ट्रक्चर वेगळे तरेन पास केल्लो आसा फॉर वेरियस रिजन्स, ज्याचेर हांव 3 दीस जाले उलयत आसा. काल आमच्या चेअरपर्सनान लोकांक मिसगायड केले. वेगळे तरेन तांचे मुखार एक वेगळो विचार मांडलो ज्याचो हांव विरोध करता. म्हणून हांवें म्हजो हो हंगर स्ट्रायक एक्सटेंड केलो. तो म्हणटा हें रिनोव्हेशन क्लियर कट इट इज. आमी हें स्टडी केला न्ही. क्लियर कट दिस इज थ्रू GSIDC डेमोलिशन ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ 2 स्टोरेज स्ट्रक्चर 3,96 लाख. हे ताका वाचपा येनालें हांव आनी कितें करूं. नगराध्यक्षान मारलेल्यो फटी चिरागान लोकांमुखार हाडल्यात. नगराध्यक्ष सांगता 3,96 लाख खंय पुराय गार्डनाच्या मेंटेनन्साचो एस्टिमेट. प्रत्यक्षात 2 माळयांची एकी बिल्डिंगेचोच हो खर्च. चिराग म्हणटा गार्डनात अनैतीक गजाली घडटात. पुलिसांक सगळें कितें बेस बरें खबर आसा, पूण ते आळीमेळी गुपचिडी करून बसल्यात. चिंतेस्त आसात ते 7 भुरग्यांचे पालक ह्या कडेनय चिरागान बोट दाखयलें.
आतां तांकां युसेजाचेर प्रश्न आसा. कम्युनिटी हॉल, रेस्टॉरंट, काल ताणें वेगळेच तरेन सांगलां एक रॅम्प करतले, वयर सिनियर सिटीजनाक बसपा मेळटले, कोणाक कांयच खबर ना. दुसरे ताणें वेगळे तरेन परत पब्लिकाक मिसगायड करपाचो प्रयत्न केला. हो 3 कोटी 96 लाख फक्त ह्या बिल्डिंगे खातीर. तो म्हणटा व्हडलें प्रेझेंटेशन दिलां जाका हांव कार्टून म्हणटा. तो म्हणटा सगळे सव्योबाब, तो म्हणटा हो 3 कोटी 96 खंय फक्त ह्या बिल्डिंगेचेर न्ही, जनरल मेंटेनन्स ऑफ द गार्डन म्हणून सगळें एक प्रेझेंटेशन दाखयलां जी ताणें फट मारल्या. म्हणून हांवें म्हजो कालचो हंगर स्ट्रायक एक्सटेंड करून काल हांगा स्पेंड करून आज हांव कंटिन्यू करता. आनी ताजे कडल्यान म्हाका क्लेरिफिकेशन जाय. आनी गार्डनाचेर दुर्लक्ष, हांवें 24 वरां गार्डन पळयलें, कितें चल्लां ह्या गार्डनान. सगळ्यो बाबान सांगलें, हिस्ट्री सांगली, आतां कुठं हेंच चालू आहा बाबा. हे सगळे मडगांवचे वेलविशर हांगा जमिल्ले आसा, तांकां खबर आसा, पुलिसांक खबर आसा, पूण पुलीस कांय करपाक शकना. पुलिसांक एक डिटेलान खबर आसा चोरयो जावन चोर माल खंय लिपयत तो, की तांकां खबर आसा की हांगा वायट धंदे चालू आहा. आनी एक मडगांवकार हांगा भितर सरपाक शकना आनी एक आवय बापूय हांगा आपल्या भुरग्याक भितर सोडपाक शकना. ही मडगांवच्या गार्डनाची परिस्थिती. आनी हे म्हाका दुखता. हे सगळे जाणा आसून सुद्दां तुमी आनी आमी हेल्पलेस जाल्या. म्हणून हो म्हजो एक सिरियस अटेम्प्ट टू कन्वे. म्हाका हो प्रोटेस्ट म्हजो पिसफूल जाल्लो जाय, हाजे खातीर हांवें लोकांक अपील करूना, लोक गॅदर करूना, पूण म्हाका कन्वे करपा जाय आशिल्लें लोकांक की सिरियसनेस येवनी. सगळ्यांक परिस्थिती खबर आसा पूण कोण उलयना. मडगांव शेडो कावन्सिल टिमीनं ह्या प्रोजेक्टाच्या मुळा कडेन वचपाचो यत्न केला. हें गार्डन आदी सावन फकत चिल्ड्रन्स पार्क उरचो, तें सोडून आनी कसल्योच राटावळी थंय करच्यो न्हू हे खातीर हेच्या आदी जायते जागृत नागरिकांनी यत्न केल्यात. तो इतिहास सांगून सावियन सांगलें, हें गार्डन 5वें चार दवरप काळाची गरज. गार्डनाचें नेमकें कितें करपाक सोदतात तें पालिकेन लोकांक स्पश्ट करचें. आमी ऑलरेडी RTI फायल केल्ली आसा in the municipality as well as GSIDC asking for all the plans because आमचे कळपा जाय एक्झॅक्टली कितें तें. आनी आमचे स्टायल ऑफ फंक्शनिंग तशेंच आमी पयले सगळें इन्फॉर्मेशन हातीक घेतात आनी मागीर ती स्टडी करून आमी ताजेर हें करतले. समजलां. एट द सेम टायम आमी एक सेपरेट लेटरूय केल्ली आहा की जेन्ना हें आहा इतले डावट आसा लोकांक, समजलां, जाल्यार तो टेंडर प्रोसेस सस्पेंड करचो. हे आमी सेपरेट लेटरूय केल्ले आहा एपार्ट फ्रॉम RTI. समजलां. आज जेन्ना हे गार्डना आमी उलयता जाल्यार गार्डनाक कितली हिस्ट्री आहा ती हांव सांगपाक सोदतालो एक्चुली. हें सपोज गार्डन आज हे भाशेन आसा जाल्यार आमी एक मनशाक विसरपाक शकना आनी तो म्हणल्यार अब्दुल जवेरभाई मवानी. समजलां. ह्या मनशान हें चिल्ड्रन्स पार्क कन्स्ट्रक्ट केल्लें फॉर आगा खान. समजलां तुका. आनी ताजे उतरांनी कित्याक आमी तेजे कडेन कितले पाट संपर्क आज तो ना. सो ताणें सांगिल्लें आमकां की हें पार्क बांदपाक 300 वर्करां जाय पडले. 300 वर्कर्स वर्क फॉर 90 days डे एंड नायट. आनी तो सगळो इतली ब्युटिफूल गार्डन खूब केल्लो. समजलां तुका. आनी त्या टायमार जायते भाशेन हें येयल्लें इश्यूज येयल्ले. कळ्ळें. आज हो स्ट्रक्चर आहा, हो स्ट्रक्चर कसलो हो हिस्ट्री सांगतलो तुमकां. समजलां. ह्या स्ट्रक्चराक एक्चुली 1962 बार एंड रेस्टॉरंट घालपा आहले. बार एंड रेस्टॉरंट घालपाले आनी ह्या जवेरभाई मवानी हांणी स्ट्रॉंग ओपोज केलो. आनी हो ओपोज बारीक न्ही, रायट अप टू प्रायम मिनिस्टर पंडीत जवाहरलाल नेहरू आख्खे लेटर बरोवन हें बंद करपा लायिल्लें. समजलां. आनी हे मागीर स्टॉल जाले. ताजे उपरांत तेणें सांगलें त्या प्रमाणे इवन अगेन इन 1965 एक प्रपोजल आसलो टावन हॉल घालपाक थ्रू वन ऑर्गनायझेशन, सोशल ऑर्गनायझेशन. दॅट ऑल्सो ही ओपोज बिकॉज तांचें हें आहलें की हें चिल्ड्रन्स पार्का शिवाय आनी कांय जावचें न्ही अशें म्हण तांचें म्हणणें आहलें. एक टायमार तेणें धमकी सुद्दां दिल्ली की आपण टेक ओवर करतलो म्हण. समजलां. इतली जेन्ना आसतना ह्या आमी जवेरभाई मवानी हाका विसरपाक शकना ह्या गार्डनाचेर. हांगा पेरंट्सान कंप्लेन केल्ली की हांगा इवन कॉन्डॉम्स मेळटाले आनी भुरग्यांक तें खबर ना कितें आसतालें तें. सो ते बलून्स म्हण फुगोवन एश कोन्न हें करता. म्हणजे हें सुद्दां आमकां रिकॉर्ड आसा. आनी त्या टायमार आमच्या कावन्सिलान हें फेन्सिंग करपाक डिसिजन घेतलें. आज इतली पोल्युशन जाता, इतले व्हेकल्स वयता. समजलां. हें सगळें एब्जॉर्ब करता ह्या पोल्युशन सांगपा म्हणून. सो ह्या असले हेका हें डिस्ट्रॉय करपाक आमी दिवपाक शकना. सो त्या खातीर गव्हर्मेंटान आनी GSIDCन अंटील एंड अनलेस हे प्लॅन उक्त्यार हाडना ते पर्यंत हें मातशें सस्पेंड करचें. एक्सप्लेन करा कितें बरें आनी कितें बरें न्ही तें. सेकंडली कालचो प्रेजेंटेशनूय हांव पळयतालो.
प्रेझेंटेशनाचेर तो म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर फक्त ग्राउंड फ्लोर आनी तें दाखयलें बरें, बट एट द सेम टायम मोर कन्सर्निंग इज द पेवर्स. हे कॉन्क्रिटायझेशन जें करपाक केलां तुमी पयलें आसतलें, साम कॅनोपीज घातल्या, कॅनोपीज दाखयल्या, कळ्ळां. ती कॅनोपीज फाल्यां कसली यूज जातले ते आमी सांगूंक शकना. आनी कॉन्क्रिटायझेशन ऑफ द गार्डन वीच इज रॉंग. समजा इट विल सांगपा म्हणल्यार हीट डेव्हलप जातलो इन गार्डनान, लोकांक रावपा आनी हें आसपाना, तो हीट डेव्हलप जाता. सो हे खंय तरी प्लॅन आहा तो बरे भाशेन सगळ्यांक डिस्कस करून हे खंयच खड्डेमय रस्ते दिसचे नात अशें जरी मुख्यमंत्र्यान सांगले असले तरी शिरोड्या लोकांक खड्डेमय रस्त्याचेर सरकशी करची पडटात. एक्सिडंट जायत आसात, सरकारी यंत्रणा वोग्गी आसा. गरमेचे दीस उतरांचो उजो करपी आरजी कशी फाटी रावत? सुरवेचे पावल म्हणून PWDक निवेदन भेटयलां. आणि पावसाचो कोणी पडलो रिस्पॉन्सिबल हे डिपार्टमेंट आसतले, PWD MLA आसतलो आणि लोकल पंचायत आसतली. RGPचो शैलेश नायक म्हणटा लोकांच्यो मुळाव्यो गरजो जाणा जावन घेयात. सरकाराचे रस्ते, उदक, लायटी समस्यांचेर लक्ष ना. नवे नवे प्रकल्प हाडप आणि विकासाच्या नांवान उधळपट्टी करप इतलेंच सरकाराक जमता. शैलेश आरोप करून वगी रावलो ना. संबंधित सगळ्या विभागांक निवेदनां भेटून विशय हायलायट केला. आता संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांक केन्ना जाग येता पळोवपाची. आमची एरिया जी शिरोडा कॉन्स्टिट्युएन्सी, शिरोडा विलेज पंचायत जी एरिया आसा, वाजे, पैडे, सोनाळे आनी कारायमोळ, आनी जी सेंट जोसेफ चर्च आसा तिची फुडली जी एरिया आसा, जे रस्ते आसा फूल डॅमेज जाल्ले आसा. 1 वर्स जालें, कोणाची लक्ष ना, कांयच ना. व्हडली व्हडली खड्डी पडली आसा. सो लोक पडत आसा, जाणटी लोक पडटा, भुरगीं पडटा, बायल पडली. पयलीं आनी एकटें जाणटो पडलो, तेगे सगळें फुटलें. तेजे 1-2 दीस पयलीं बायल पडली. फूल म्हळ्यार फूल रस्तो आसा तो काबार जाल्लो आसा. थंयचो लोकल MLA आसा, तेगे लक्ष ना. ही पंचायतीची तेंची लक्ष ना. हेंगे फक्त आपले ज्या जाग्यार खंय मत पडल्या, कसले फंक्शनां येता, देवळा कडेन कसले फंक्शनां येयलो वता, टुर्नामेंट आतां फक्त ते टुर्नामेंटाचे उलोवपाची परस ते हें उलयता, वाजा कमी पडल्या, तरवय कमी पडल्या, दाबोली कमी पडल्या, किंवां हेजी फंक्शनां येता, कितें आमचे देवळाची कितें फंक्शनां जाता, सेम भाशेन लोक बेजारले, अक्षरशा बेजारल्या. पूण लोकांची बेजीक नेसेसिटी जाय. प्रत्येक लोक आयज टॅक्स पे करता की आपल्याचे रस्तो, लायट, उदक मेळपा जाय. आयज लोकांक त्रास जाता आनी स्पेशली आयज आमी येयल्या ह्या रस्त्याक लागून. हे पळय तुमकां मुद्दम दाखयता. आमी तांकां एक लेटर केल्ली आसा, कित्याक तिडक आतां ही तिडकीन लेटर केल्ली आसा आनी व्हडले व्हडले जे मेजर खड्डे आसा ते फोटो लायिल्ले आसा. तशेंच प्रत्येक गांवच्या लोकांचे पळय सायन घेतल्या तांकां कळपा लागून कितले सिरियस हें पळय हें आसा तो मॅटर. प्रत्येक गांवचे जाणटी नेणटी, प्रत्येक गांवचे हांगा वेगवेगळे पार्टीचे लोक आसा, कोण BJPचे, कोण RG, कोण सगळे पार्टी लोकांनी सिग्नेचर मारले आसा कित्याक रस्तो जायो. आनी तांकां सांगलां, डिपार्टमेंटान सांगलां तुमी तो हें डिस्कस करा आनी बेगीन कितें आसता हेजेर एक्शन घ्या म्हणून. जर पावसान कोणी पडलो, पावस पयलो रस्ते जावपा जाय म्हटला. सगळे गोंयभराचे रस्त्यार लोक येयल्ले आसात, कारण हे मेगा प्रोजेक्ट हाडपाक सरकार गुंतलेलो आसा. म्हणजे लोकांक मेगा प्रोजेक्ट हाडून थंय इन्वेस्टमेंट करपाचो, लोन काडपाचो आनी इन्वेस्टमेंट करपाचो. आनी ते प्रोजेक्ट हाडून फक्त थंय कमिशनबाजी करपाची इतलें सरकाराचें चल्लेलें आसा. सो आज सरकार जो लोनान चलता, रीण काडून जर प्रोजेक्ट हाडटा, तर रीण काडून लोकांक नोकऱ्यो दिवपाच्यो सरकारान गजाली करपाक जाय. कारण आज गोंयभरान गोंयकारांक नोकऱ्यो ना. गोंय ही स्टेट अनएम्प्लॉयड जाल्ली आसा. सो हांव म्हणटा कितें, सपोज तुमी लोन काडून जर प्रोजेक्ट करता जाल्यार भुरग्यांकूय लोन काडून तुमी नोकरी दिया. कारण तुमी प्रत्येक म्हयन्यान 300 कोटी लोन काडून पगार फारीक करता. तसोच तुमी लोन काडूनय लोकांक तुमी सॅटिस्फायड करा. गोंयांत सादारण 300 ते 350 लोक गंभीर अपघातात मरतात, पूण सरकाराक कितें पडलेलेंच ना. एक्सिडेंटाच्या बाबतींत केरळा फाटल्यान आमच्या राज्याचो नंबर लागता. इल्लेशें राज्य आसूनय ही गत विजयेश नायक खंत उक्तायता. फरक पडलोसो पडलो ना. फरक कित्याक पडना, कित्याक हांकां पडलेलेंच ना. इलेक्शन येयलें की ते एक्टीव जाता, तेच्या पयलीं तांकां कांय ना, पण इनसेन्सिटीव जाल्ले आसा. आयज रस्त्यार गोंयांत जे तुमच्या माध्यमाच्या लोकांकूय कळनी, आयज गोंयांत जवळ जवळ इन एन एवरेज 350 सुमार एक्सिडंट जाता, ते फेटल एक्सिडंट. आनी हितून कितकीशे लोक मरता, कितकीशे आपले आवय आपले चल्याक, बापूय आपले चल्याक हें जाता, लॉस करता. आनी तरी सुद्दां कांय पडलेलें ना. एक जर खंयच्याय जगान, मुद्दम एक्झाम्पल दिता कित्याक ती सेन्सिटिविटी कळपा लागून, खंयच्याय जगान खंय जर एक बोईंग प्लेन पडलें, तितून पॅसेंजर आसता जवळ जवळ 300 to 350, तेन्ना वर्ल्डभर बोवाळ जाता तेजो. पूण जेन्ना एक्सिडंट वर्साक इतके जर गोंयान हेजे स्टेटीन जर
सेकंड नंबराचेर आसा आमी आफ्टर केरला. म्हाका बारीक स्टेट आमची, पूण फॅटल एक्सिडेंटान आमी एवरेजीन सेकंड नंबराचेर आसा. आनी इतके सिरियस इशू आयज आमी सिरियस घेवन बसना. हेजेर व्हडलो डिबेट जावंक जाय. हेजेर लोक भायर सरपा जाय. पयर जशें 39 एक भायर सरले तशें लोक भायर सरपा जाय. एवरी टायम आमीच इशू घेता, पूण कांय कोणाक बाकीचे हांकां पॉलिटिकल पार्टीक पडलें ना. तशेंच तेंच्यांनी ते सिवरेजीचे जावं आनी कसली कामां केल्ली आसा तेवूय आमी ही कडेन उलयले आयज. सिवरेजीची कामां केल्ली आसा, एक सायडीन कॉन्ट्रॅक्टरान खणला. जे जाग्यार सिवरेजीचे पायपलायन व्हेले आसा, सिवरेजीचे तेंच्यांनी ते ट्रेंचीस मारलेले आसा, पूण एक सायडीन खणला थंयच्यान ते मिक्स करता. म्हणल्यार तो रोड क्लीन जालो. ते वयर सकयल जाता थंय. आमी ते फोटोय मारून दवरले, फुडें कितें जाता ते पळोवया. पूण लोकांची मेंटेलिटी कशी आसता की निवळ आसता थंयच्यान वचप. आनी ताका लागून एक सायडीच्यान वयच्या कारणान खुबशे एक्सिडंट जाता. तुमी खुबशे नोटिसान हाडला आसतले. जे एक्सिडंट जाता तितून फॅटल एक्सिडंटूय खूब जाता, तेजेरूय आमी उलयले थंय. पूण बाकीचे तेजे ते हेजे वयल्यान कळटालें की ओवरऑल हें सगळे कडेन आसा म्हणपालो तसो. पूण तेजेर आजून पर्यंत हे सरकारान तेजेर कांयच विचार केल्लो ना. रामनमी दिसा मुळगांवचो चैतन्य उर्फ सनी मानकरान दिवचले ऑफिस सुरू केलें. जॉब फेअर घडोवन 450 नोकऱ्यो दितलो अशें सांगून राजकीय पर्वाची खुटी घट्ट केली. पालिका वेंचणुकेंत पॅनल काडून 14 वॉर्डात लढयतलो अशें सांगून दिवचलच्या दिग्गजांची नींद खळयल्या. मुळगांव दिवचलच्या ह्या उद्योजकान दिवचले पत्रकार परिशद घेवन ही माहिती दिली. दिवचल पालिका वेंचणुकेत 14 वॉर्डांनी आपल्या पॅनलांतले उमेदवार उबे करतलो अशें सांगूनच तो वगीर रावलो ना, तर स्वता लोकसभा वेंचणूक लढयतलो अशें ताणें जाहीर केलें. आज सर्व डिचोलीकरांना मी रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. आज आपल्या डिचोलीमधील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन केले. या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यामागचा एकच हेतू होता की कार्यालयाच्या मार्फत लोकांसाठी कामं केली जाऊ देत आणि समाजहितासाठी उपक्रम या कार्यालयाच्या माध्यमातून होऊ देत. तसेच लोकांची जी वेगवेगळे प्रश्न असतील, कामं असतील, त्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण सोडवण्यासाठी तत्पर असणार आहोत. हे या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचं मागचं उद्दिष्ट होतं. तसंच मी आज आपणा सर्वांना सांगू इच्छितो की येणारी जी नगरपालिका आहे, डिचोली नगरपालिका, त्यासाठी आम्ही नवचैतन्य युवा पर्व चैतन्य मानकर मित्र परिवारातर्फे 14च्या 14 पॅनल आम्ही पूर्ण पॅनल नगरपालिकेसाठी उभं करणार आहोत. या प्रेसच्या माध्यमातून मी डिचोलीकरांना सांगू इच्छितो. आणि तसेच कोण नवीन चेहरे आमच्यासाठी पॅनलमध्ये येण्यासाठी इच्छुक असतील त्या चेहऱ्यांना आमच्याकडे स्वागत असेल. जे पहिल्या दिवशीपासून माझ्याबरोबर होते ते शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहतील आणि अजून कोण नवीन चेहरे कोण ॲड होतील त्यांना सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊन नगरपालिका इलेक्शन लढवण्यासाठी तत्पर आहोत. आणि आम्ही पॅनल 14 लोकांचा आम्ही तयार करत आहोत. वेगवेगळ्या लोकांची पाहणी यामार्फत चालू आहे. थोडे दिवसातच आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही आमचा पॅनल लवकरच डिक्लेअर करू. तसेच मला अजून एक सांगायची इच्छा आहे की 2027 रोजी जी गोवा विधानसभेची जी इलेक्शन होत आहे त्या इलेक्शनसाठी पण मी स्वतः चैतन्य सनी मानकर मी आता तयारी सुरुवात केलेली आहे. आणि ह्याच्या माध्यमातून मी बरेच कामं पण करण्यासाठी मी इच्छुक आहे. लोकांची मला सेवा करायची हीच माझी इच्छा आहे. पण आता काय विचारू शकतो. 2 राजकीय घोषणा करून सनी मानकर स्वस्थ बसलो ना. नवचैतन्य युवा पर्व ह्या ऑफिसाचे उक्तावण केले उपरांत समाजीक उपक्रमय सांगलो. तो म्हटल्यार 12 एप्रिलाक खंय तो जॉब फेअर घडोवन हाडपाचो आसा. त्या आदारान सुमार 450 बेकार तरणाट्यांक जॉब दितलो अशी त्याने प्रतिज्ञा केल्या. ऐकात. मी अजून एक गोष्ट या ठिकाणी डिक्लेअर करू इच्छितो. 12 एप्रिलला आपण नोकरी महोत्सव, युवकांना मला इथे फिरताना बऱ्याच गोष्टी जाणवत आहेत की युवकांना इथे रोजगारच नाही. तर मी या रोजगारच्यासाठी नोकरी महोत्सव या ठिकाणी मी एक प्रोग्राम करतोय. नॉर्थमधल्या काही एक 5-6 कंपन्या आहेत, साऊथमधल्या एक 5-6 कंपन्या आहेत. त्या ठिकाणी साधारण एक 450 जॉबची ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत. आणि त्यासाठी क्वालिफिकेशन कमीत कमी 7वी पास लागणार आहे. 7वी पास ते 9वी पासला 13,000-13,500 रुपये पेमेंट असेल. त्यानंतर काही डिग्री असतील किंवा बीकॉम असतील ते 15,000 ते 16,000च्या पुढे त्यांना पेमेंट असणार आहे. यासाठी मी या प्रेसच्या माध्यमातून अजून एक युवकांना उत्स्फूर्त करण्यासाठी सांगू इच्छितो की बाबा आपण या जॉब फेअर कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवावी.
त्याचा मी ॲड्रेस लवकरच आपल्याला प्रेसच्या माध्यमातून कळवेल. आणि या प्रोग्रामच्या मार्फत जास्तीत जास्त युवकांना कसा रोजगार मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. आणि ज्या कंपन्या येणार आहेत ते त्याच दिवशी त्यांना ऑफर लेटर पण अपॉइंट करणार आहेत. या प्रेसच्या माध्यमातून हे महत्त्वाचं मी सांगू शकतो, कारण युवकांना रोजगार नाही आहे. युवक आता वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत चालले, त्यासाठी हा आम्ही उपक्रम घ्यायचा आता ठरवलेला आहे. इथलं ते कुर्टी उदक येताले काय ना हे कोणीच पळयले ना. आता कुंता दिसपाक लागल्यात. आसूं पानवेलीच्या निमतान म्हस्काक उदक पडटा जाल्यार पडो. कुर्टी फोंड्यांतल्या पोरण्या हावजिंग अमराई कॉलनीत उदकाचो उणाव चालू आशिल्ल्यान आपाचे उपाध्यक्ष संदेश तळेकार हांणी भाजपा सरकाराचेर खर टिका केल्या. कुर्टी फोंडेचे पोरणे हावजिंग कॉलनीत उदकाचो दाब सामको उणो आशिल्ल्यान वाठारांतली सुमार 50 ते 60 कुटुंबांक उदक पावपाक अडचणी येतात. भर वतात उदका खातीर वणवण करची पडटा. लोकांक उदक दिवपाक सरकार कमी पडला अशें म्हणत आपाच्या संदेश तळेकारान सरकाराचेर फार पेटयले. हम लोग तो अभी सीनियर सिटीजन में पड़ गया, अभी नीचे से ऊपर ले जाना, अगर गाड़ी भी सप्लाई करेगा तो पानी का भी वो भी फायदा नहीं है, कैसे भी अपने को लेके जाना ही है, समझे ना. तो ये प्रॉब्लम सॉल्व होना चाहिए. अभी बाकी सभी पार्टी का प्रचार जो है इधर चालू हो रहा है, सब कैंडिडेट घरों घरों घूम रहे हैं. तो आपको कांग्रेस के साइड से या बीजेपी के साइड से ना हमको देखो जो काम अच्छा करता है हम उसके साइड से है. नहीं कुछ बोला है कि आपका ना वो कुछ आफ्टर इलेक्शन, व्हाट इज द मीनिंग ऑफ आफ्टर इलेक्शन? ऐसा सीधा बोल दिया यस आफ्टर द इलेक्शन, व्हाट इज द मीनिंग? कौन सा बीजेपी के कैंडिडेट? बीजेपी हो कोई भी हो, बट आई डोंट वांट टू डिस्कस द नेम. व्हाट आई एम टेलिंग यू, बिफोर द इलेक्शन यू हैव टू सॉल्व द प्रॉब्लम. गेले 3 महिने कंटिन्युअसली तांकां उदकाचो प्रॉब्लेम आसा. उदक येता पूण जे बिल्डिंग्स आसा तातूंत वयर चडना, सो तांकां सकयल्यान लिटरली सगळ्यांक उदक वयर व्हरचें पडटा. एका सायडीन हर घर जल, बेटी पढाव बेटी बचाव, अंत्योदय हे नारे हे आमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार गेली 10 वर्सां दीत आसा. पण आमी फोंड्यान जेन्नाच्यान पावलात आनी आमी जेन्नाच्यान मायन्युटली काम करपाक स्टार्ट केलां तेन्ना आमकां दिसून येता की ह्या प्रत्येक नाऱ्याचेर, ह्या प्रत्येक जे टॅग लायन्स यूज करता CM आमचो, त्या प्रत्येक गोश्टीचेर हे सरकार कंप्लिटली फेल जाल्लें आसा. म्हणजे बेजीक गजाली. आतां मनशाक जर उदक मेळना, आतांच्या जगान जर मनशाक आपल्या दारान उदक मेळना, आपल्या घरान उदक मेळना, जाल्यार त्या मनशाची परिस्थिती, त्या फॅमिलीची परिस्थिती आमी समजोवपाक शकता. म्हणजे एक सायडीन सगळो कामाचो व्याप, दुसऱ्या सायडीन संवसार सांबाळटा अशें उदकाचे ग्रावंड फ्लोराच्यान 3rd फ्लोर, ग्रावंड फ्लोराच्यान 4th फ्लोर, ग्रावंड फ्लोराच्यान 5th फ्लोर उदक व्हरप शक्य आसा काय कितें, पॉसिबल आसा काय कितें? आज तो वेळ उरला काय कितें लोकांचेर? फोंड्यान आसा, फोंड्यान लोकांचेर ती वेळ आसा. आनी गेले 3 महिने हे जे हांगाचे सरावंडींग जे लोक आसा, जी घरां आसात, ते लोक सफर करीत आसात. कितें म्हणपाचें ह्या सरकाराक, कितें सांगप ह्या सरकाराक म्हाका दिसता उतरां म्हाज्या कडेन ना. पूण मागता जे कन्सर्न्ड इंजिनियर्स आसात, AE आसा जो कन्सर्न्ड काशीनाथ म्हणून, तांच्या फुड्यान तांचे वादय जाले, ते परत तांच्या कडेन गेले, तांकां सांगलें जाल्यार तांकां पुलीस स्टेशनार पुलिसेन वचपाची धमकी ताणें दिली. म्हणजे एखादो मनीस आपल्या बेजीक रायटा खातीर झगडटा आनी ताका तो कन्सर्न्ड इंजिनियर पुलिसेन आपूण वतलो, आपूण पुलिसेन कंप्लेन दितलो अशी धमकी दिता. हो व्याप केन्ना जाता? जेन्ना सरकाराचो कंट्रोल ना. म्हणजे राजा तशी ताजी सेना अशी परिस्थिती जाला. AE कडेन मागता, जे कन्सर्न स्टाफ आसा ताजे कडेन मागता, विदीन 2 दीस सॉर्ट आउट कर, नाजाल्यार आमकां येवन इंटरफियर करचें पडटलें. आनी आमी जेन्ना इंटरफियर करता तेन्ना पावरफुली इंटरफियर करता, हें तुज्या लक्षांत येतलें. दिवचल पोलिसांनी रन फॉर युनिटी केली. एकचाराचे प्रतीक म्हणून 5 किलोमीटर मॅरेथॉन घडून हाडली. हेडगेवर विद्यालय आणि राधाकृष्ण विद्यालय ह्या 2 शाळांच्या विद्यार्थ्यांनी या सर्तीत वांटो घेतलो. दिवचल पोलिसांनी घडून हाडलेल्या ह्या मॅरेथॉनात चले आणि चलयो अशा 2 गटांतल्यान पहिल्या 10 सर्तकांची निवड करून तांकां इनामां भेटयली. अद्वैत शेटकार आणि स्वरा नायकाक खाशेलें इनाम दिलें. पटेल यांची बर्थ एनिवर्सरी मनोवपाक
देशभरान एक राष्ट्रीय एकतेचें प्रतीक म्हणून सगळ्यां खातीर एक मॅरेथॉन रन आमी ऑर्गनायज केल्ली आहा बिचोले पुलीस स्टेशनाच्या वतीन. आनी आयज जे धाकटे भुरगे स्कुलाचे जे आयले हे प्रतीक आहा आनी एक संदेश वता की आमी आमच्या भितर समभाव कसलेच मतभेद न दवरता हे एकतेचें प्रतीक म्हणून आमी ही मॅरेथॉन ऑर्गनायज केल्लेली आहा. तुमच्या जितले सगळ्यांनी जे सगळे जाण जे आयल्यात भुरगे स्कुलाचे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि तांकां बेस्ट ऑफ लक म्हणटा. आमची मॅरेथॉन रन हायवे बायपास वयल्यान स्टार्ट जातली. जशें सरांनी सांगलें की धाकट्या स्कुलाच्या भुरग्यांचे टॉप 10 आमी भुरगे काडटले जे मॅरेथॉनाक आसतले ते टॉप 10 फर्स्ट 10 आणि तातूंत आमी रिवॉर्ड्सूय दितले. नमस्कार, आमी आतां सध्या दिवचल पुलीस स्टेशनार आणि दिवचल पुलीस स्टेशनान आयज एक मॅरेथॉन ऑर्गनायज केल्ली. भितून दिवचलचे नागरीक तशेंच केशवबिराम हेडगेवार आणि राधाकृष्ण विद्यालय ह्या दोनूय स्कुलाच्या भुरग्यांनी पार्टिसिपेशन केल्लें आणि ही मॅरेथॉन जी आसली ती 5 किलोमिटराची आसली. अशाच प्रकारची एक मॅरेथॉन 31 ऑक्टोबर 2025 ह्या दिसा ऑर्गनायज केली. ह्या दिसा सरदार वल्लभभाई पटेल हांची जयंती आसा आनी तो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मनयलो वयता. त्याच धर्तीचेर 31 ऑक्टोबराक 2025 ह्या दिसा जे दिवचल पुलीस स्टेशनान मॅरेथॉन ऑर्गनायज केली तशाच प्रकारची एक रेस आयज त्यांनी ऑर्गनायज केली. एकताचे प्रतीक म्हणून ही रेस आमी म्हणू शकता. आणि ही मॅरेथॉन जी आहा ह्या मॅरेथॉनान दिवचलकरांनी खूब बरो पार्टिसिपेशन दाखयलें. ह्या मॅरेथॉनांतून ह्या 5 किलोमिटरची जी मॅरेथॉन आसा हितूंतून 10 टॉप 10 बॉयज आणि 10 टॉप 10 गर्ल्स निवडले गेले आणि तांकां रिवॉर्ड्सूय दिल्ले गेले. एक स्पेशल 2 स्पेशल जी रिवॉर्ड्स आसा ती गेली 2 धाकट्या भुरग्यांक, एक अद्वैत शेटकर आणि दुसरो स्वरा नायक. ही 2 धाकटी सामकी ल्हान भुरगीं आसली जेणी ही 5 किलोमिटरची रेस जी आहा ती पुराय धांवन कंप्लीट केली म्हणून तांकां स्पेशल रिवॉर्ड दिल्ले गेले. अशा प्रकारची रेस जी आसा ती आयज दिवचल पुलीस स्टेशनांनी हांगासर आयोजीत केल्ली. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.